आदरांजली अर्पण करतो। खरं म्हणायला ते विद्यार्थी दशेमध्ये असताना मला आठवतं की ज्यावेळेस जेटी दादा हे आमदार होते, मंत्री होते, त्यावेळेस आम्ही शिवसेनेचं काम करायचं आणि आमच्या थडीवरचे रामभुवांना असतील, मंगलांना असतील, टेकू दादा असतील, हे त्यांचे अगदी परिचय आहेत। दादांचं राहणीमान म्हणजे साधं धोतर, पंचा, शर्ट आणि डोक्यावरची टोपी, आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक शेतकरी आला अशा पद्धतीने चित्र त्यांच्या चेहऱ्यावरून आणि राणीवरून दिसायचं। तसं पाहिलं तर ते उच्च शिक्षित होते, पण त्यांची नाळ ही शेतीशी होती आणि शेतीबरोबर त्यांच्या हे लक्षात आलं होतं की शेतीला जर आपल्याला शेतकऱ्याला जर मोठं करायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये त्याला पूरक असे व्यवसाय आणावे लागतील। म्हणून त्यांनी दूध उत्पादक संघ असेल, शेतकी संघ असेल किंवा सहकारी साखर कारखाना असेल अशा सारख्या संस्था यात आणल्याच, पण त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेकरता सुद्धा त्यांनी त्या परिसरामध्ये शिक्षण व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेचं जाळं उभं केलं। आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी बोलले मंगेश दादा की त्यांच्या काळामध्ये हा पुतळा होतोय, आपल्या काळामध्ये होतोय, त्यांच्या काळामध्ये होतोय। हे बघा, ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या ठरलेल्या असतात। त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्यांच्या काळात झाल्या किंवा नाही झाल्या, पण त्यांचं काम जे होतं ते काम ओळखण्याकरता जी कल्पना आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आली, त्याच्यामुळे हा पुतळा उभा राहिला। खरं म्हणाले तर आता आपण सत्तेमध्ये आहोत, त्यामुळे सत्तेमधल्या लोकांच्या डोक्यामध्ये ही कल्पना येणं, कारण की हे पुतळे उभं राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे। या लोकांनी केलेलं खरं काम आहे। त्यांनी काय सांगितलं, दादा आपल्याला आम्ही संस्था उभ्या केल्या, तुम्ही नीट ठेवा, नीट चालवा, कार्यक्रम करू नका त्या संस्थेचा। रवी दादा त्याचा कार्यक्रम विष्णू करू नका, या दिलेल्या संस्था, या चाब्या आहे, या बिल्डिंगा या चांगल्या ठेवा। त्याचा कार्यक्रम केला तर सगळं कार्यक्रम होऊन जाईल। आज आपली परिस्थिती काय आहे, दूध संघ समजून घ्या, सोडा बरा दिसला तरी आपले कारखाने बऱ्यापैकी सगळे बंद आहे, एकही कारखाना आपला सुरू नाही। ही घोषणावाय बाब नाही। जे प्रायव्हेट कारखाने काढतात ते जोरदार चालतात। तर मंगेश दादांना बाहेर प्रायव्हेट कारखाना होता आहे ना, जोरात चालत होता। इकडे कसं काय चालत तुमचा बेलगंगा, आमचा कास होता, आता ते चालू करताय, तो विषय सोडा। पण या लोकांनी दिलेल्या ज्या वास्तू आहेत त्या जरी आपण सुरक्षित चालू ठेवल्या तरी मला तरी असं वाटतंय की सहकार क्षेत्र हे मजबूतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये उभं होतं, ते मजबूतीनं उभं राहील असं मला या ठिकाणी वाटतं। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या प्रिमायसेस मध्ये माझी यायची इच्छा नव्हती। हे चिमण आबा आणि संजीव पवार, हे पवार कुठे काय करून टाकतील याचा भरोसा नाही। त्यांनी बळजबरी मला उभं केला। मला सहकार क्षेत्रामध्ये उभं राहणं आवडतच नाही पहिली गोष्ट, आणि इथे सह्या करण्यापासून विचार करावा लागतो, आहे की नाही? तुम्ही विचार सरकारच तरी सह्या विचारून करा, कारण की इथे सह्या करतानाही विचार करावा लागतो। कारण की आपण पाहिलं मागच्या काळामध्ये नुसता एकच मुंडे आला तर दूध वाढून गेला, आहे की नाही? एकच मुंडे आले, सगळं दूध वाढायला लागून गेलं सगळं राज्यामध्ये। पनीर सापडत नाही कुठे। एक पारशी नावाची डेअरी मुंबईत, ती सुद्धा बंद आहे। सांगायचा अर्थ असा आहे की जर चांगले अधिकारी, चांगले प्रशासक बसले तर काय होतं, तर आजकाल आम्ही लांबूनच बघतोय। मी तर 100 वेळेस जात असेल या गेटवर, मी मोय गलबीने हा गेट कोणाचे चांगलं चालू आहे ना, एमडीना कधी मध्ये फोन लावतो, माणसं लावायची असं थोडंफार किरकोळ कारकोळ डेली म्हणजे लावून द्या, कोणाची गाडी लावायची, इतकंच काम आहे। दुसरं काही काम आहे का सांगा तुम्ही? बत्ता घेतली, बत्ता बी घ्यायचा, कोणीच घेतली आम्ही बत्ता, काय घ्यायचा बत्ता? ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला इथे बसवलंय, त्यामुळे मंगेश दादा म्हणतो तू आवडतोय, तू करेगा तेरा भला, नाही करेगा तेरा भला। म्हणजे सांगायचा अर्थ असा, फक्त शेतकऱ्याला वाचवा म्हणून आम्ही विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे। नाहीतर मग मागचे बरे होते अशी म्हणण्याची वेळ येऊ नये। हा बरा होता, इतकं जरी सहकार क्षेत्रामध्ये आपण काम केलं तर शेतकरी आपल्याला 100% आशीर्वाद देतात। आणि जेटी दादांनी हे एवढं मोठं उभं केलं, बाळासाहेब चौधरी त्या टायमाचे नेते होते, रमेश दादा त्या काळामध्ये आमदार होते, 3 वेळेस दादा तुम्ही, दादा 3 वेळेस सभापती, हे असे भोळेभाळे लोक होते त्यावेळेस। कोण? मी नाही बोळा हो, दिलीप भोळे होते।
मी कशाला बोळाला तिथे खाऊन जाते की भाजपवाले माणूस. सांगायचा अर्थ असा आहे की हे असं चालतं बरं, गिरीश भाऊनी येतं तो तुमच्यावरच चालेल कार्यक्रम. तर सांगायचा अर्थ असा आहे की हे सर्वसाधारण त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळात हे काम करणारे कार्यकर्ते होते. आणि त्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये जरी सहकारी संस्था होत्या तर ह्या लोकांनी मोठ्या केल्या. विनोदाचा भाग सोडा, मुरलीधरांना काँग्रेसचे होते, बरोबर आहे. पण मग काय सांगायचे ते काँग्रेसच्या सभेत, पुढचा आमदार कोण होईल, गुलाबराव पाटील होईल. का सांगायचे, तर मी तर शिवसेनेचा होतो. ते हे लोक माणसं ओळखायचे आणि त्यांची बाजू ओळखून काम करायचे. माझी विनंती हीच आहे की आतापर्यंत खूप चांगलं चाललेलं आहे. दूध फेडरेशन शेतकऱ्यांकरता काम करत आहे. बँक, आता बँकेची तुमची निवडणूक आहे, तुम्ही बँककडे ध्यान ठेवा. काही उचकी नको जेव्हा आमची बँक. आमचं काम म्हणणं जाऊ द्या, आता जनरल बोलत नाही मी. माझ्या तोंडात येऊन जाताना नुसतं बारीक गोष्ट सापडली तर मी फार सांभाळून बोलायला लागलो आहे. आणि आणखी जळगाव शहरात कार्यक्रम आहे, बरोबर की नाही आयुक्त साहेब. जळगाव शहरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे हे सगळे पत्रकार इथे असतात त्या जिल्ह्याचे, त्यामुळे फार सांभाळून बोलावं लागतं. पण असो, हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि शरद भाऊंना आणि त्यांच्या कुटुंबांना खूप आनंद वाटला असेल आज की माझ्या वडिलांनी केलेलं कर्तव्य, जिल्ह्याकरता केलेलं योगदान हे माझ्या जिल्ह्याने ओळखलं, हे त्यांच्या मनामध्ये आज आनंदाचा क्षण आहे. आणि ते सुद्धा एक मितभाषी आहे. ते मला वाटतं ते पण जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी पण आपल्या वडिलांचा वारसा दाखवला आहे, चालू सुरू ठेवलेला आहे. आणि आज या ठिकाणी गिरीश भाऊ पण येणार होते, संजू भाऊ पण येणार होते. मी तर येऊ शकत नव्हतो, ते तरी येऊ शकले असते. मी काल 1:30 वाजता दिल्ली पोचलो, 9चं विमानाचं तिकीट काढलं. मीटिंगमध्ये तो दांगडो झाला थोडासा. ती मीटिंग चालली 10 वाजेला. मग शेवटी काय करायचं, 11:30 विमानाचं तिकीट भेटलं. 1:30 वाजता मी मुंबईत आलो, 2 वाजता झोपलो, 5ला उठून 6ला ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये कपडे बदलून इकडे आलो मी. पण माझं प्रेम होतं, कारण की मी लहानपणी या माणसाला पाहिलेलं होतं. ह्या माणसाला मी लहानपणी पाहिलेलं होतं आणि ते माझ्या नशिबात होतं की गुलाबराव जा, शेतकऱ्याच्या पोराच्या हातानं शेतकऱ्याच्या माणसाचा पुतळ्याचं उद्घाटन ठेवलेलं आहे, तू जा. म्हणून माझ्या हाताने उद्घाटन झालं. तरी 3 जण आम्ही मंत्री येऊ शकत नव्हतो, तरी दोघांचे प्रतिनिधी म्हणून मला एकट्याला येताना इथं संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आदरणीय संजीव भाऊ सावकारे हे जरी येऊ शकले नसले तरी त्यांच्यातर्फे सुद्धा मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. गिरीश भाऊंचा तर या ठिकाणी संदेशच आलेला आहे. आणि मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये असे कामं होत असताना आता आम्ही बहिणाबाईंच्या नावानं कॉलेज उभं केलं, तर आमच्या लक्षामध्ये आलं जिल्हा नियोजन समितीच्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस साहेब, कलेक्टर साहेब, आम्ही प्रस्ताव मांडला की कवयित्री बहिणाबाई ही जगाला मार्गदर्शन करणाऱ्या कविता देते, तिच्या नावाने कॉलेज उभं राहतं आणि तिथे पुतळा नाही. त्याचं सुद्धा अनावरण आता काही दिवसापूर्वी झालं आणि त्याला सुद्धा आपण जिल्हा नियोजन समितीमधून 2 करोड रुपये दिले होते. आणि आज तिथे दिमाखानं बहिणाबाईचा पुतळा उभा राहतोय. कारण की ह्या लोकांच्या चिरंतर आठवणी ठेवण्यासाठी काही ठिकाणी यांचे पुतळे किंवा यांच्या वास्तू उभं करणं हे अत्यावश्यक गरजेचं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं वेळ भरपूर झाला असल्यामुळे आदरणीय जेटी दादा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा तर देतोच, पण जेटी दादांनी केलेल्या कार्याला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नतमस्तक होतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.